खास मुलाखतच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपल्यासोबत जोडलेले आहेत सचिन साठे, जे एक सायबर फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे। या व्यतिरिक्त फॉरेन्सिक सोल्युशन्स या कंपनीचे ते संस्थापक आणि संचालक आहेत। तर नेमकं सायबर फॉरेन्सिक हा काय प्रकार आहे, सायबरशी रिलेटेड किती महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये येतात, याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत सचिनजी यांच्याकडून। आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम सचिनजी, आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की सायबर फॉरेन्सिक म्हणजे हा काय प्रकार आहे। या व्यतिरिक्त जी आपली कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपण सायबर फॉरेन्सिकशी रिलेटेड कोणत्या मुद्द्यांवर काम करतो याबद्दल सांगा। सगळे सायबर क्राईम बद्दल अवेअर असेलच, सायबर क्राईम कशामुळे होतो आणि कसा होतो। तर सायबर फॉरेन्सिक टर्मच याच्यासाठी बनलेली आहे की जे सायबर क्राईम होतात त्याला आपण प्रॉपरली इन्व्हेस्टिगेशन कसं पद्धतीने करायचं आणि कोर्ट ऑफ लॉ मध्ये ते कसं प्रेझेंट करायचं ॲज अ एव्हिडन्स, यासाठी सायबर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन ही टर्म्स बनलेली आहे। आम्ही त्यावरच वर्क करतो। आमच्या कंपनीमध्ये आम्ही सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन, सायबर सिक्युरिटी ऑडिट, VAPT, कॉर्पोरेट फ्रॉड मॅनेजमेंट, एम्प्लॉई फ्रॉड मॅनेजमेंट या टाईपच्या सर्व्हिसेस आम्ही क्लायंटला प्रोव्हाइड करतो। आम्ही लॉ एन्फोर्समेंट एजन्सी सोबतच प्रायव्हेट फर्मला या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो। सायबर फॉरेन्सिक काय असतं की जे कोणी जर काही सायबर क्राईम केलेला असेल त्यांच्या विरुद्ध आपण ते एव्हिडन्स गोळा करून कोर्ट ऑफ लॉ मध्ये प्रॉपर प्रोसेसनी ते पुटअप करायचे आणि समोर लीगल प्रोसिडिंग परफॉर्म होईल त्या रिपोर्टवर। नक्कीच। तर म्हणजे सायबर क्राईम किंवा सायबर क्राईमशी रिलेटेड पण बऱ्याच गोष्टी येतात किंवा यंग जनरेशन म्हणता येईल किंवा मोठमोठ्या कंपनीज, प्रत्येकाशी म्हणजे जिथे आपल्याला असं वाटतं की आपण सायबर क्राईमशी जुडलेले नाही आहोत किंवा आपल्यासोबत काही घडू शकत नाही, अशा पद्धतीला कुठेतरी आपण नकळतपणे त्यामध्ये फसत जातो। तर असा कुठला प्रकार आपल्याला वाटतं की यंग जनरेशन मध्ये घडतो आहे म्हणून? सध्याची यंग जनरेशन जी आहे ते सोशल मीडियावर खूप जास्त ऍक्टिव्ह आहे। सगळेजण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप यूज करतात, बट ते अवेअर नाही आहे की या सोशल मीडियामुळे त्यांना समोर जाऊन त्यावर किती प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। ते न कळत सोशल मीडियावर आपले पर्सनल फोटोग्राफ शेअर करतात, आपल्या ऍक्टिव्हिटी शेअर करतात। त्यामुळे समोरचे जे अटॅकर्स किंवा हॅकर्स आहेत जे त्यांना स्ट्रॉल करत असतात त्यांना त्यांच्याबद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळतं। ते कुठे जातात, काय करतात, ते आपले पर्सनल फोटोग्राफ्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि पुष्कळ सारे असं आमच्याकडे केसेस येतात की जे यंगस्टर आहेत ते आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपले पर्सनल फोटोग्राफ्स पण अपलोड करतात विदाउट एनी सिक्युरिटी। म्हणजे ते प्रायव्हेट नसून ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर ओपनली अवेलेबल आहेत त्यांचे फोटोग्राफ। आणि अटॅक्स आणि हॅकर्स या टाइपचे प्रोफाईल मधले फोटोग्राफ्स यूज करून डुप्लिकेट प्रोफाईल करून नंतर त्यांना हॅरॅस करतात। असे पुष्कळ सारे क्राईम आपण बघितले, आमच्याकडे पण पुष्कळ सारे क्राईम येतात, पोलीस स्टेशनला पण खूप रजिस्टर होतात की या टाइपच्या फेक प्रोफाईल मोस्टली लेडीजच्या कन्सर्न मध्ये की मुली आपले फोटोग्राफ्स त्यात अपलोड करतात। तर अटॅकर्स आणि हॅकर्स काय करतात, त्यांचे फोटोग्राफ्स घेऊन त्यांना मॉर्फ करतात आणि दुसऱ्या कोणाचे मॉडेलचे फोटोग्राफ्स त्यात चेहरा काढून दुसऱ्याला ऍड करतात आणि त्या टाइपच्या त्यांच्या प्रोफाईल क्रिएट करून त्यांना हॅरॅस किंवा ब्लॅकमेल करतात। सर, मला एक महत्त्वाचा मुद्दा इथे ऍड करावासा वाटतंय, हा नक्कीच यंग जनरेशनसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। जे आपण प्रायव्हसी टर्म्स असतात, कुठलाही आपण एक ऍप इन्स्टॉल करत असतो तर त्या ऍप मध्ये आपल्याला सुरुवातीला एक प्रोसिजर दिली असते की ही प्रायव्हसी तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का। तर एक इन्क्लुडिंग मी म्हणजे आपण त्याला इग्नोर करतो आणि फक्त त्याला ऍक्सेप्ट करून ती पुढची प्रोसेस करत असतो। तर नेमकं त्या एक प्रायव्हसी टर्म्स मध्ये काय आपल्याकडनं आपण त्यांना एक हे देत असतो की हे तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता। या व्यतिरिक्त फेसबुकला म्हणता येईल आपल्याला, फेसबुकला जी एक सिक्युअर फ्रेम असते किंवा एक अकाउंट आपण सिक्युअर करण्यासाठी ते लोक तशी एक सेटिंग देत असतात। तर ह्या गोष्टींचा फायदा कितपत होतो किंवा फायदा नेमका होतो किंवा नाही याबद्दल बघा, यात मी पहिला जे तुम्ही क्वेश्चन विचारला आहे कोणती ऍप्लिकेशन आपण आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करतो, तर त्या सुरुवातीला ते आपल्याला टर्म्स अँड कंडिशन एक डॉक्युमेंट शो करतो, पण कोणीच त्याला रीड करत नाही आणि डायरेक्टली आपण असेप्ट करून समोर वळतो। बट ते रीड करायला पाहिजे केअरफुली। काय असतं की कोणती ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होत आहे त्यावेळेस ते आपल्याला परमिशन मागतोय की तुमच्या इंटरनल मेमरीचा ऍक्सेस त्यांना कुठपर्यंत द्यायचा किंवा नाही द्यायचा। आपण न कळत अशा ऍप्लिकेशन आपल्या याच्यात इन्स्टॉल करतो आणि त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन न वाचता आपण कम्प्लीट आपल्या मोबाईलचा ऍक्सेस त्यांना प्रोव्हाइड करतो।
त्यामुळेच त्या ऍप्लिकेशनला कम्प्लीट तुमच्या इंटरनल मेमरीच्या तुमच्या फोटोग्राफ्स, व्हिडिओ, तुमच्या लोकेशनचं कम्प्लीट ऍक्सेस असतं आणि तो पूर्ण डेटा त्यांच्या सर्व्हरवर अपलोड होतो. म्हणून फॉर प्रायव्हसी रिझन प्रत्येकाने जेव्हा पण कोणती ऍप्लिकेशन थर्ड पार्टी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतात मोबाईलवर, तर त्यांनी टर्म्स अँड कंडिशन केअरफुली वाचावं आणि त्याच गोष्टीला तिथे परमिशन एक्सेप्ट करायची की कोणता ऍक्सेस त्यांना द्यायचा आणि कोणता नाही द्यायचा. न कळत त्यांना फुल ऍक्सेस देऊन ते तुमच्या याच्यावरच प्रॉब्लेम क्रिएट होईल. हा तुमचा पहिला क्वेश्चन. दुसरा जे आहे फेसबुकसाठी, ते हा क्वेश्चन खूप जास्त आवश्यक आहे की कोणी पण आजकाल फेसबुक, इंस्टाग्रामवर प्रोफाईल क्रिएट करतात आणि त्यास फोटोग्राफ्स वगैरे सगळं अपलोड करतात, आपल्या डिटेल्स पोस्ट करतात, कुठे चालले काय जातं, पण कोणीच त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग कडे लक्ष देत नाही. तिथे खूप चांगलं एक ऑप्शन दिलेलं आहे त्यांच्या सेटिंग मध्ये की तुम्ही आपलं अकाउंट प्रायव्हेट करून ठेवू शकता. तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुमची इन्फॉर्मेशन जी आहे, फोटोग्राफ, पोस्ट, कोणाला विजिबल राहायला पाहिजे, कोणाला नाही राहायला पाहिजे. तुम्ही जर त्याला प्रायव्हसी सेटिंग मध्ये जाऊन टिक कराल की ही इन्फॉर्मेशन फक्त माझ्या फ्रेंड सर्कलला दिसली पाहिजे, बाकींना त्या फोटोचा किंवा बाकीच्या पर्सनल इन्फॉर्मेशनचा ऍक्सेस नको, तर हे खूप तुमच्यासाठी अकाउंट. कारण की पब्लिकली जर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन शो कराल तर कुठे ना कुठे तर अटॅकर्स आणि हॅकर्स बसलेले जे तुमची इन्फॉर्मेशन तिथून काढू शकतात. नक्कीच एक आपण इथे सेलिब्रिटींची आपण कंपॅरिझन करूयात नॉर्मल लोकांची, की जर लोकांना असं वाटतं किंवा जे अपकमिंग टॅलेंट्स असतात किंवा एखाद्याचा खूप चांगला टॅलेंट असतो, कोणी डान्स करत असेल, कोणी काही म्हणजे आपला टॅलेंट सोशल प्लॅटफॉर्मवर शो करत असेल, तर अशा वेळेला ते स्वतःचा टॅलेंट ग्रो करण्याकरिता त्याला प्रायव्हेट न करता आपल्या अकाउंटला ते लोक पब्लिक ठेवतात की म्हणजे कोणी पण येईल तर नक्कीच माझा टॅलेंट बघेल, तर म्हणजे त्याचा रीच लोकांपर्यंत वाढेल, त्याला चांगली पब्लिसिटी मिळेल. एका चांगल्या उद्देशाने जर कोणी त्याचं अकाउंट पब्लिक ठेवत असेल तर त्या पब्लिक अकाउंट मध्ये मग त्यांनी कोणत्या गोष्टींना लक्ष ठेवायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? बिलकुल. बघा, हे पुष्कळ सारा बिझनेस प्रोफाईल साठी लागतं. तसं आमच्या स्वतःच्या कंपनीचा पण फेसबुक प्रोफाईल, इंस्टाग्राम प्रोफाईलचा अकाउंट, तर आम्हाला तर पब्लिक पर्यंत पोहोचायचं आहे, तर आम्हाला तर सगळी इन्फॉर्मेशन त्यांना शो करावंच लागेल. बट आपण कोणती इन्फॉर्मेशन शो करतो आहे, बिझनेस प्रॉस्पेक्ट आम्हाला काय इन्फॉर्मेशन पब्लिकला पोहोचवायची आहे, तीच इन्फॉर्मेशन आम्ही तिथे देऊ. पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आपण सोशल मीडियावर टाकणार नाही किंवा जनरल प्रोफाईलवर टाकणार नाही. ते प्रिकॉशन प्रत्येक पर्सननी किंवा खासकर मुलींनी घ्यायला हवं. नक्कीच जसं सांगितलं आहे सचिनजी यांनी की प्रिकॉशन्स किती महत्त्वाचे ठरतात. पब्लिक अकाउंट असू देत किंवा प्रायव्हेट अकाउंट, दोन्हीमध्ये खूप चांगल्या सेटिंग्स असतात. तर प्रत्येक गोष्टीला एक आपण नीटसर वाचलं तर प्रत्येकाच्या खूप महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत किंवा त्यांना जो त्रास येणाऱ्या काळात उद्भवू शकतो त्यापासून आपण वाचू शकतो. या व्यतिरिक्त आपण एक हॅरॅसमेंटचा मुद्दा इथे मेन्शन केला होता, तर त्या हॅरॅसमेंटच्या मुद्द्यावर आपण बोलूयात की जसं कोणाचं अकाउंट पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट असेल, कधीतरी असं होतं आणि नेमकं असं खूप प्रकरणांमध्ये घडतं की कोणीतरी आपल्या जवळचं किंवा आपला एखादा मित्र किंवा कोणीतरी कोणा रागापायी असं करतं की ते फोटोजला एडिटिंग करतात किंवा मग हॅकर्स असू शकतात. तर अशा वेळेला जर हॅरेसमेंट किंवा एखाद्या मुलीला काहीतरी शिवीगाळ येते किंवा खूप घाणेरडं बोललं जातं मेसेजेसमध्ये किंवा पब्लिकली त्यांचे फोटोज एडिट करून एक मेसेज लिहिला जातो त्यांच्याकरिता, तर अशा ह्या प्रकाराला जर एखाद्या मुलीने किंवा कोणी पण जर सांभाळायचं असेल तर अशा वेळेला काय प्रिकॉशन्स महत्त्वाचे ठरते? बरोबर. आजकालच्या कंडिशन मध्ये या टाईपच्या केसेस खूप जास्त वाढलेल्या आहे. कारण की कोणी पण असं फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर फ्रेंड्स करतात, मित्र करतात, त्यांच्यासोबत बोलतात, त्यांच्यासोबत फोटोग्राफ शेअर होतात आणि ते समोर जाऊन मग त्यांना त्या फोटोग्राफ्सवर ब्लॅकमेल करतात. तर अशा वेळेस त्यांनी काय करायला पाहिजे प्रिकॉशनरी, असं जर त्यांना काही आढळलं की आपली अशी डुप्लिकेट प्रोफाईल बनलेली आहे किंवा काही झालेलं आहे आपल्याबद्दल, तर त्वरित त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि जे पण नियरेस्ट सायबर सेल आहे त्यांना जाऊन त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन द्यायची, त्यांना सांगायचं की या टाईपचं असं आमचं फेक प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे, तुम्ही त्वरित त्याला बंद करा. ते त्वरित ऍक्शन घेऊन 24 अवरच्या आतमध्ये ते तुमचं अकाउंट ते क्लोज करून टाकेल. सोबतच तुम्हाला ते तर त्यांची प्रोसेस करेलच, सोबतच आपल्याला एक ऑप्शन फेसबुक सुद्धा देतो. एक कोणते जे आपल्याला असं आढळलं की एक प्रोफाईल आपली फेक प्रोफाईल क्रिएट झालेली आहे बा, तिथे ती ओपन करायची त्या URL वरनं आणि तिथे एक राईट साईडला 3 डॉट दिलेले असतात. त्या 3 डॉट वर क्लिक करून तुम्ही बघाल त्यात एक रिपोर्टचा ऑप्शन असतो.
त्या रिपोर्टच्या ऑप्शन मध्ये तुम्ही तिथे ऑप्शन सिलेक्ट करून त्यांना रिपोर्ट करू शकता फेसबुकला. तर एक हे ऍक्टिव्हिटी आपल्याकडनं पण ज्यांच्यासोबत या टाईपचे असे विक्टीम झालेले आहे ते ऍक्टिव्हिटी आणि आपल्या फ्रेंड लिस्ट मध्ये पण सर्क्युलेट करायचं आणि त्यांना सांगायचं की यार ह्या प्रोफाईलवर जायचं आणि तिथे जाऊन रिपोर्ट कर. तसं मॅक्झिमम रिक्वेस्ट जर फेसबुकला आढळल्या की या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट येत आहे की हे फेक आहे, ते त्वरित त्यावर ऍक्शन घेऊन ते क्लोज करतात. नक्कीच, तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याच्या तरुणाई किंवा कुठल्याही एका व्यक्तीकरिता की जर असं काहीतरी आपल्यासोबत प्रकार घडत असेल तर आपण त्यांचं अकाउंट रिपोर्ट करू शकतो किंवा एक सरळ एक चांगली कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करून आपण त्यांचं अकाउंट बंद करून ह्या प्रकारापासून स्वतःला वाचवू शकतो. या व्यतिरिक्त सर सध्या आपण आपल्या कंपनीबद्दल बोलूयात की एक सायबर फॉरेन्सिक म्हणजे आपल्या कंपनीद्वारे नेमकं किती चांगल्या प्रकारे लोकांना मदत करण्यात येते याबद्दल सांगा. जसं आमचं पुष्कळ सारं अवेअरनेस प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलेलं आहे. आमच्या कंपनीची साईट तर आहेच, सोबतच आम्ही अवेअरनेस साठी एक वेगळं सायबर क्राईम हेल्पर्स म्हणून एक दुसरी एक वेबसाईट स्टार्ट केलेली आहे. त्यात आपण जनरल सिक्युरिटी टिप्स अपलोड करतो, व्हिडिओज अपलोड करतो. सोबतच आमचं एक युट्यूब चॅनल आहे, त्यावर जे लेटेस्ट मध्ये जे पण क्राईम होतात आणि जे होतात आणि त्यावर कसं आपण त्या वाचायला पाहिजे त्याबद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओ सकट त्यावर पोस्ट करतो. तर ते पण तुम्ही रेफर करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या कंपनी वेबसाईटवर जाऊन तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आम्ही तुम्हाला कम्प्लिटली गाईड करतो की तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते नेमकं समजून की तुम्ही कुठे जायला पाहिजे प्रॉपर आणि कुठे काय प्रोसेस करायला पाहिजे ते आम्ही कम्प्लिटली त्यांना गाईड करतो. अजून मला एक खूप महत्त्वाचा मुद्दा इथे ऍड करायचा आहे की मी एक मूवी बघितला होता हॅक्ड. त्या हॅक्ड मूवी मध्ये असं घडतं की त्या मुलाला कम्प्युटर्स आणि सॉफ्टवेअरशी रिलेटेड सर्व काही येतं आणि तिथे तो एका मुलीला फसवतो की जिला काही नसतं आणि ती कंपनीचा ज्या कंपनीत ती काम करते त्या कंपनीचा डेटा ऍक्च्युली तो मुलगा लीक करतो आणि तिचं सर्व ब्लेम त्या मुलीवर येतं. तर मुद्दा असा आहे की कंपनीचा डेटा किंवा लहान कंपनीज असू देत किंवा खूप बिग मोठ्या कंपनी असतील तर अशा कंपनीजनी स्वतःचा डेटा कसा सेव्ह करायचा आणि ऍक्च्युअल मध्ये हॅक दुसरं करतं आणि ब्लेम कोणा दुसऱ्यावर येतं. तर ह्या सर्व सिच्युएशन पासून त्यांनी कसं स्वतःला वाचवायला पाहिजे. कॉर्पोरेट मध्ये आजकाल जेव्हापासून जसं ही कोविड-19 ची सिच्युएशन आलेली आहे, सगळेजण वर्क फ्रॉम होम सुरू आहे सगळ्या मुलांचं. त्यांना लॅपटॉप अलॉटेड करतात, त्यांना डेटा त्यांच्याजवळ असतो. तर कंपन्यांनी पण स्वतःची सिक्युरिटी स्वतः हँडल करणं आवश्यक आहे. कंपनी सिक्युरिटीसाठी आम्ही सर्व्हिस देतो सायबर सिक्युरिटी ऑडिट म्हणून, व्हीएपीटी ऑडिट म्हणून. ते त्यांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आपलं नेटवर्क सिक्युअर करायला पाहिजे. त्यांचे जे असेट आहे, लॅपटॉप्स आहे, कम्प्युटर्स आहे, आम्ही त्यावर एक सिक्युरिटी सोल्युशन प्रोव्हाइड करतो की जर ते एम्प्लॉय पर्यंत जात पण असेल तरी पण ते तिथनं कुठे बाहेर जायला नको. त्या लॅपटॉप पुरतच मर्यादित राहायला हवं. त्यांना कोणता ऍक्सेस द्यायचा, पर्सनल ऍक्सेस द्यायचा, पेनड्राईव्हचा ऍक्सेस द्यायचा की नाही ते सगळं त्यांना ठरवावं लागेल. त्यांना एक सिक्युरिटी पॉलिसी डिझाईन करावं लागेल कंपन्यांना, तेव्हाच त्यांचा डेटा त्यांच्या याच्यात सिक्युअर राहू शकतो. आपल्या मार्फत अशा कंपनीजना किंवा लहान मोठ्या कंपनीजचा डेटा सिक्युअर करण्याकरिता अशा सिक्युरिटी पॉलिसीज जरी त्यांना बनवून देता येत असतील तरी असं कधीतरी घडतं का की आपल्या सिक्युरिटी पॉलिसीजवर जे हॅकर्स असतात जर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त स्किल असेल तरी सुद्धा ते डेटा हॅक करू शकतात. बरोबर. बघा, कोणत्याच कंडिशन मध्ये म्हणजे आपण किती पण ऍडव्हान्स गेलो टेक्नॉलॉजीमध्ये पण असं 100% हॅक प्रूफ सोल्युशन म्हणून असं कोणतं अस्तित्वात अजूनपर्यंत आलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला टाइम टू टाइम अपडेट व्हावं लागतं. हर एक महिन्यामध्ये आपली सिक्युरिटी पॉलिसी अपडेट करावं लागतं नवीन टेक्नॉलॉजीनुसार. आपल्या टेक्नॉलॉजी, आपले जे अँटीव्हायरस आहे, आपण काय सॉफ्टवेअर युज करतोय, किती कोणाला ऍक्सेस देतोय ते सगळं ठरवावं लागतं आणि आपले जे डे टू डे वर्क असतं त्यानुसार आपल्या पॉलिसी डेली लाईफ मध्ये अपडेट करणं खूप जास्त आवश्यक असतं. नक्कीच, तर ह्या कंपनीज ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांच्याकरिता पण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपला डेटा आहे तो त्यांनी सिक्युअर करण्याकरिता त्याला आपण चांगल्या प्रकारे अपडेट करू शकतो. ज्यांच्याकडनं ॲज एन एक्झाम्पल सचिन सर यांच्याकडनं जर आपण सर्व्हिस घेत असाल तर त्यांना माहिती देता येईल की आपण डेटा कसा सिक्युअर करायचा. या व्यतिरिक्त आपण बोलूयात की सध्याची यंग जनरेशन सोशल मीडिया यूज करतात, सर्व काही यूज करतात आणि नक्कीच कुठेतरी एक सोशल मीडियाचा खूप चांगला बेनिफिट पण आहे यंग जनरेशनला किंवा कुठल्याही एका व्यक्तीला बेनिफिट पण खूप चांगला होतो.
तर एक सोशल मीडियाचा बेनिफिट असतानाही सोशल मीडिया हा किती घातक आहे किंवा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स हे तरुणाईमध्ये काय आढळत आहेत असं आपल्याला वाटतं? बरोबर. यासाठी मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय. आता प्रत्येक स्कूल जी आहे ती ऑनलाईन झालेली आहे. लहान मुलं म्हणजे फर्स्ट स्टँड किंवा KG1 पासनं प्रत्येक मुलं ऑनलाईन लर्निंग घेते आहे. मोबाईल, प्रत्येक पॅरेंट्सला आपला मोबाईल किंवा पर्टिक्युलर दुसरा मोबाईल घेऊन आपल्या मुलांना देणं आवश्यकच आहे, कारण की त्यांचे दिवसभर क्लास चालतात. तर ते मुलं, तुम्ही जर त्यांना कम्प्लीट मोबाईल देत आहे, त्यांना कम्प्लीट इंटरनेट ऍक्सेस देत आहे, तर तुम्ही शुअर आहे का की ते फक्त त्यावर अभ्यास स्टडीज करत आहे की त्याच्या व्यतिरिक्त, कारण की इंटरनेट पूर्ण ओपन प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही एक लिंकवर तुम्ही ठीक आहे ते सध्या स्टडी करताय, त्यानंतर त्या लिंकवर ऍड येतात, काही पॉपअप होतात, कोणत्या फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह वर जात आहे, तर ते कितपत सुरक्षित आहे हे खूप जास्त आवश्यक झालेलं आहे. अशा पण पुष्कळ साऱ्या केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत की मुलं त्यांचे पॅरेंट्स त्यांना अभ्यास करण्यासाठी एक मोबाईल आणि इंटरनेट ऍक्सेस देत आहे. ते मुलं अभ्यास करायचं सोडून भलतीकडे त्यांच्यावर लिंकवर क्लिक करणं, दुसरे ऍक्सेस करणं, मूव्ही बघणं, ज्या ऍडल्ट वेबसाईट आहे त्यावर जाणं, हे प्रकार खूप जास्त वाढलेले आहे. तर हे कुठेतरी त्यांना पॅरेंट्सचं काम आहे की त्यांना ते अवेअर करणं की या चुकीच्या गोष्टी तुम्ही नाही करायला पाहिजे. आणि तुमचं मॉनिटरिंग या गोष्टीसाठी खूप जास्त आवश्यक आहे की मुलावर तुम्ही किती मॉनिटर करता आहात. ते ठीक आहे तुम्ही ऍक्सेस देताय मोबाईल, पण रात्रीला जाऊन तुम्ही त्यांचा मोबाईल चेक करताय का? ते क्रोम्सच्या कोणत्या साईटवर जाते, तिथे एक हिस्ट्री असतं की दिवसभर त्यात कोणत्या कोणत्या साईटवर गेले होते काय, ते आपण जाऊन चेक करू शकतो, त्यांना अवेअर करू शकतो. या गोष्टी पॅरेंट्सनी करायला हवं. ह्या क्षेत्रामध्ये आपण जसं आता बोलूयात, जसं या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या गोष्टी पण आहेत शिकण्याजोग्या, की खूप चांगल्या प्रकारे आपण देशाला किंवा स्वतःला खूप इम्प्रूव्ह करू शकतो. तर जर या क्षेत्रात जर कोणाला यायची इच्छा असेल तर एक काय एज्युकेशन असं वाटतं आपल्याला की हा एज्युकेशन घेतलं तर खूप चांगला त्यांना फायदा ठरू शकतो, किंवा या क्षेत्रात आल्यानंतर त्यांना किती स्कोप आहे, किती फायदा आहे, याबद्दल काय सांगा? बघा, या क्षेत्रात खूपच चांगला स्कोप आहे समोरचा, कारण की सध्याची परिस्थिती असं आहे की कम्प्लीट वर्ल्ड जे आहे ते ऑनलाईन कडे चाललेलं आहे. प्रत्येक घरी ऑनलाईन यूज कम्प्युटरचा, मोबाईलचा, इंटरनेटचा वाढलेला आहे. त्यामुळे सायबर क्राईम पण वाढलेला आहे. तर त्या गोष्टीवरचा समोर जाऊन त्या फील्डवर वर्क खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये जर करिअर कराल तर तुम्हाला खूप चांगला स्कोप आहे. आणि बेसिक असं आहे की खूप जास्त तुम्हाला डिफिकल्ट असं काही नाही, सिंपल ग्रॅज्युएशन आहे आणि प्रायव्हेटली तुम्ही कोर्स करू शकता. पुष्कळ सारे आजकाल फॉरेन्सिकचे कॉलेजेस ओपन झाले आहे, तिथे पण डिग्री कोर्सेस अवेलेबल आहे. नाहीतर आमच्या कंपनी जसं बाकीच्या पण पुष्कळ साऱ्या कंपन्या आहेत तिथे सर्टिफिकेशन कोर्सेस अवेलेबल आहे. तर सिंपल तुम्ही ग्रॅज्युएशन करून ते कोर्सेस जर केला, त्या कोर्सेसच्या बिहाफ मध्ये थोडाफार एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही प्रत्येक कंपनीमध्ये अप्लाय करू शकता. कारण प्रत्येक कंपनीमध्ये आजकाल सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक एक्सपर्टची नीड आहे. आणि जितकी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा एक्सपर्ट लोक खूप कमी आहे, कारण की या फील्डमध्ये स्किल मॅन पॉवर खूप कमी आहे. लोक अवेअर नाही या फील्ड बद्दल, मुलं अवेअर नाही आहे याच्याबद्दल. तर तुम्ही जितके जास्तीत जास्त जर या करिअर कडे तुम्ही वळाल, तुम्हाला तितका जास्त चांगला फायदा होईल. तर आपल्या कंपनीतर्फे काही म्हणजे असे कोर्सेस आहेत, किंवा काही लोकांना जर नॉलेज द्यायचं असेल किंवा काही येणाऱ्या पिढीला जर आपल्याला नॉलेज द्यायचं असेल तर काही कोर्सेस आपण लोकांसाठी प्रोव्हाइड केलेले आहेत तर, किंवा काही सेमिनार्स किंवा वेबिनार्स आपण अरेंज करतो? बिलकुल, आमचे कंटिन्युएशन मध्ये वेबिनार आणि सेमिनार सुरू असतातच. आम्ही कॉलेजमध्ये पण अटेंड करतो. आमच्या युट्यूब चॅनलवर आम्ही लाईव्ह प्रोग्राम ठेवतो सायबर सिक्युरिटी अवेअरनेस बद्दल. असे 5 दिवसाचे, 6 दिवसाचे, 1 डेचे असे पुष्कळ सारे वेबिनार तुम्ही आमच्या साईटवर जाऊन बघू शकता, आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता. सोबतच स्टुडंटसाठी करिअरच्या हिशोबाने आम्ही काही सर्टिफिकेशन कोर्सेस पण लॉन्च केलेले आहेत, जे फॉरेन्सिक आणि सिक्युरिटी एक्सपर्ट बनवण्यासाठी त्यांना खूप जास्त आवश्यक आहे. त्यांना कम्प्लीट नॉलेज देतो आम्ही 2 मंथ्स मध्ये. सोबतच आम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो, ताकी त्यांना एक लाईव्ह ऍटमॉस्फिअर मध्ये कसं इन्व्हेस्टिगेशन किंवा या टाईपचं वर्क करायला हवं हे त्यांना कम्प्लीट नॉलेज मिळतं. तर समोरच्या दृष्टीने त्यांना जॉबच्या दृष्टीने खूप चांगलं फायदेशीर ठरतं. एक जसं आपण म्हणता येईल की कोणाचा एखादा आपल्याकडे सायबर क्राईमचा एखादा केस आपल्याकडे आला, की हे केसेस जर आपल्याला हँडल करायचं, किंवा कोणाचा हॅरॅसमेंटचा केस असेल किंवा कोणाच्या कंपनीचा डेटाचा केसेस असेल, तर ह्या केसेस आपण कशा हँडल करू शकतो? म्हणजे तुमच्या कंपनीतर्फे किंवा तुम्ही कशा ह्या केसेस हँडल करता, किंवा ह्या केसेस हँडल करताना आपल्याला काही म्हणजे त्रास उद्भवतो का, किंवा काही अडचणी जाणवतात का, याबद्दल काय सांगा? बघा,
तुम्हाला जर कोणती फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची केस हाताळायची असेल तर प्रॉपर प्रोसेसनी होणं खूप जास्त आवश्यक आहे. या फॉरेन्सिक प्रोसेसमुळे आता पुष्कळ सारे जे आयटीचे गुन्हे असतात त्यात मेन प्रॉब्लेम हाच असतो की जसं क्राईम सीनवर जातात, क्राईम सीनवर जे डिजिटल एव्हिडन्स असतं त्याला प्रॉपरली ते सीज करत नाही, प्रॉपर चेन ऑफ कस्टडी त्यांची मेंटेन होत नाही. त्यामुळे ते कोर्टात जातपर्यंत त्याची एव्हिडेशनरी व्हॅल्यू समाप्त होते. त्यामुळे त्यावर जे एव्हिडन्स असतात चांगले इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स ते कोर्ट पर्यंत पोहोचू शकत नाही, तिथे पुढे होऊ शकत नाही. त्यामुळे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे आहे ते प्रॉपर प्रोसेस आणि स्टेप वाईज प्रोसेस खूप जास्त आवश्यक असते. तर आमच्याकडे कोणती पण जेव्हा केस येतात फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनच्या रिलेटेड तर आम्ही प्रॉपर त्याची चेन ऑफ कस्टडी, डॉक्युमेंटेशन आणि प्रॉपर प्रोसेसनी ज्या पद्धतीने करायला पाहिजे ताकी कोर्ट ऑफ लॉ मध्ये ते गेल्यानंतर प्रॉपर एव्हिडेशनरी व्हॅल्यू त्याची शो झाली पाहिजे, त्यानुसार आपण ते प्रोसेस फॉलो करून इन्व्हेस्टिगेशन करतो. तर नक्कीच तुम्ही खूप चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त एक मी खूप शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छिते की जे गव्हर्नमेंटचं किंवा आपला पोलीसचा जो कायदा म्हणता येईल किंवा पोलिसांचं जे एक सायबर सेल असतं त्या सायबर सेलमध्ये आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जे सेम काम करतं या दोघांमधला फरक किती आहे? फरक म्हणजे असं आहे की ते त्यांच्याकडे ऑथॉरिटी आमच्यापेक्षा खूप जास्त आहे, कारण की ते गव्हर्नमेंट आहे, लॉ एन्फोर्समेंट एजन्सी आहे. ते कुठे तिथे बसून कुणाची पण इन्फॉर्मेशन ट्रेस आउट करू शकतो, इन्फॉर्मेशन काढू शकतात. आम्हाला ती ऑथॉरिटी नाही. आम्ही वर्क जे करतोय ते आमच्याकडे जे डिजिटल एव्हिडन्स येतं त्यावर प्रोसेस करून आम्ही वर्क करतो आहे. आम्ही लाईव्ह कोणाला मॉनिटरिंग करू शकत नाही, त्याला सर्व्हेलन्स करू शकत नाही किंवा कोणाला ट्रेस आउट करू शकत नाही. बट आमच्याकडे जेव्हा एव्हिडन्स येतं त्यावर आम्ही प्रॉपर रिकव्हरी करून त्याला इव्हिडेशनरी व्हॅल्यू कोर्ट ऑफ लॉ मध्ये कशी पुटअप करता येईल त्यानुसार आम्ही इन्व्हेस्टिगेशन परफॉर्म करतो. त्यामुळे त्यांचं जे आहे ते ऑन फील्ड वर्क असतं जास्त. आमचं जे वर्क असतं प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचं ते हे कम्प्लीट लॅबचं वर्क असतं. लॅबमध्ये ते एव्हिडन्स प्रोसेस करायचं, त्यातलं डेटा रिकव्हर करायची, त्याची प्रॉपर रिपोर्ट प्रेझेंट करायची कोर्ट ऑफ लॉ मध्ये. हा डिफरन्स मेनली सायबर सेल मध्ये आणि आमच्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये. पण मी इथे संपवणार होते, पण एक अजून मुद्दा आपण ऍड करूयात की जर कोणाला असं वाटतं की नाही आम्ही पोलिसांपर्यंत जाऊ नाही शकत, आमची आयडेंटिटी तिथे रिव्हील होईल, तर अशा लोकांनी जर तुमच्याकडे आला तर त्याचा बेनिफिट किती आहे? किंवा या व्यतिरिक्त जर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर लोकांना तुमच्यापर्यंत येण्याचा फायदा काय आहे? बरं, आम्ही प्रायव्हेट जितके पण आहे बरोबर आहे त्यांना सायबर सेल मध्ये जायला थोडं डिफिकल्ट असं असतं की पोलीस स्टेशनला जायचं, कारण की ते आपल्यावर त्यांच्यावर वर्क प्रेशर खूप जास्त असतं. एकच सायबर सेल कम्प्लीट सिटीला मॅनेज करतं, तर तिथे त्यांना तेवढं एंटरटेनमेंट नाही मिळत जितकं प्रायव्हेट याच्यामध्ये मिळतं. बट प्रायव्हेट मध्ये पण आल्यानंतर आम्ही फक्त त्यांना गाईड करू शकतो की कोणत्या प्रोसेसनी करायचं तर तुम्हाला सायबर सेल थ्रूच आहे, कारण की ते गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. आम्ही प्रायव्हेटली कोणाची काही कंप्लेंट घेऊन त्यांच्यावर ऍक्शन तर परफॉर्म करू शकत नाही. आम्ही फक्त त्यांना गाईड करू प्रॉपरली की तुम्ही या पद्धतीने करा. सायबर सेल वाले पण तुम्हाला हेल्प करेल, पोलीस डिपार्टमेंट पण हेल्प करेल. या पद्धतीनं प्रॉपर हे एव्हिडन्स, हे स्क्रीनशॉट, या बँकचं स्टेटमेंट, असं कोणाकडे काही ऑनलाईन फ्रॉड झालेला आहे, बँकिंग फ्रॉड झाला आहे, तर त्यासाठी काय काय एव्हिडन्स आवश्यक असते कंप्लेंट रेज करायसाठी ते आम्ही त्यांना गाईड करतो आणि कम्प्लीट त्यांचं सॅटिस्फॅक्शन करतो की तुम्ही या प्रोसेसनी जा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. नेमकं सर आपण या फील्डमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये किती वर्षांपासून काम करत आहात आणि आपल्या अनुभवावरनं काय वाटतं आपल्याला की सध्या यंगस्टर्स असतील किंवा मोठ्या कंपनीज असतील, कॉर्पोरेट कंपनीज असतील, या सर्वांमध्ये एक मोठा आणि सायबर जो क्राईमचा जो प्रकार आहे हा कॉमन प्रकार काय आढळतो आपल्याला? मी मागील 15 वर्षापासून या फील्डमध्ये वर्क करतो आहे आणि 5 ते 6 वर्षापासून माझी स्वतःची फर्म जी आहे फॉरेन्सिक सोल्युशन ती रन करतो आहे. यामध्ये आम्ही मोस्टली जो कॉमन अटॅक्स कॉर्पोरेट लेवलवर जो असतो तो असतो रॅन्समवेअर अटॅक म्हणून. रॅन्समवेअर अटॅक काय असतं की एक हॅकर्स लोक काय करतात की त्यांच्या नेटवर्कमध्ये एंटर करून एक छोटासा रॅन्समवेअर त्यांच्या नेटवर्कमध्ये किंवा कोणत्या कम्प्युटर सिस्टीममध्ये इन्स्टॉल करतात आणि त्यांचा कम्प्लीट सिस्टीमचा डेटा जो आहे तो इन्क्रिप्ट करून टाकतो. त्यांचा इम्पॉर्टंट डेटा असतो आणि मग त्यांना ते रॅन्समसाठी फोन मेसेज पाठवतात की तुम्ही इतका रॅन्सम मनी आम्हाला प्रोव्हाइड करा, नाहीतर आम्ही तुमचा पूर्ण डेटा जो आहे तो मॅनेज करून टाकू. तर मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलचा आणि रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत जर असा काही क्राईम झाला, त्यांचा त्यासाठी डेटा जो असतो तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो.
तर या टाईपच्या क्राईम सोबत वाचवण्यासाठी त्यांना एकच ऑप्शन आहे की त्यांनी आपली जे नेटवर्क आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं सिक्युरिटी ऑडिट परफॉर्म करायला पाहिजे, ताकी या अशा टाईपच्या ज्या अटॅक्स होतात त्यापासून ते वाचू शकले पाहिजे. या व्यतिरिक्त जे आपण एक सामान्य जनता ज्यांच्यावर विश्वास टाकते ती गव्हर्नमेंट किंवा मिनिस्टर्स आपले जे काही असतात, जे आपले लोकप्रतिनिधी असतात, सध्या यांच्या फोन टॅपिंगचा जो प्रकार आहे हा खूप समोर येतोय आणि हा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर यावर पण मला आपल्याकडनं माहिती हवी आहे की जर कुठलाही एखादा ऑफिशियल व्यक्ती असेल किंवा एखादा मंत्री असेल किंवा एखादा लोकप्रतिनिधी असेल, तर यांचे जर असे त्यांच्या स्वतःचा जर डेटा सिक्युअर नसेल, त्यांच्याशी फोन टॅप होत असेल त्यांच्या नकळतपणे, तर हा सर्व प्रकार म्हणजे का म्हणून घडत असेल किंवा कुठून घडत असेल किंवा कोण घडवून आणत असेल असं आपल्याला वाटतं? सध्याच्या कंडिशन मध्ये एक पेगासस म्हणून एक खूप जास्त इश्यू सुरू आहे आपल्या याच्यामध्ये, लोकसभेमध्ये पण, की पेगासस नावाचा काही स्पाय ऍप्लिकेशन यांनी मॉनिटरिंगसाठी यूज केलेला आहे गव्हर्नमेंटने. सगळ्यात पहिले आपण समजू की पेगासस आहे का. पेगासस हा एक सॉफ्टवेअर असतो, छोटासा स्पाय ऍप्लिकेशन असतं. हे एक इस्रायल कंपनी आहे, त्यांनी बनवलेला सॉफ्टवेअर आहे. त्यांचा क्लेम असा असतो की ते फक्त गव्हर्नमेंटलाच ते प्रोव्हाइड करतात, प्रायव्हेट पार्टीला प्रोव्हाइड करत नाही मॉनिटरिंगसाठी. आता एका दृष्टीने जर बघितलं तर या टाईपच्या ऍप्लिकेशनचा यूज आपण चांगल्यासाठी पण करू शकतो. जसं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट या टाईपचे स्पाय ऍप्लिकेशन यूज करतात काही कोणत्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी थांबवण्यासाठी, नॅशनल सिक्युरिटीसाठी, की कोणते क्रिमिनल आहे त्यांना मॉनिटर करायचं आहे, त्यांनी काय ऍक्टिव्हिटी करतात, ताकी त्यांना सुरुवात अगोदरच त्या अटॅक बद्दल इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि तो अटॅक होण्यापासून वाचेल. हा त्याचा चांगला यूज आहे. पण सध्याच्या कंडिशन मध्ये असं आहे की त्यांनी ते असे क्लेम करतायत की ते क्रिमिनल सोबतच काही मिनिस्टर लोकांच्या मोबाईल मध्ये पण त्यांनी इन्स्टॉल केला आणि त्यांना कम्प्लिटली मॉनिटर करतात. तो आता कितपत खरं आहे आणि काय आहे ते आपण इथून सांगू शकत नाही, पण याचा यूज चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. आपण त्याचा यूज कसा करतो यावर ते डिपेंड आहे. नक्कीच. तर म्हणजे काही सॉफ्टवेअर्स पण असतील किंवा काही आपल्या खूप चांगल्या स्किल्स पण असतील, तर आपल्यावर आहे ते की आपल्याला ते चांगल्यासाठी यूज करायचं आहे किंवा वाईट गोष्टींसाठी आपल्याला तसं यूज करायचं आहे. तर नक्कीच वाईट दृष्टीचे लोक किंवा वाईट मनात ठेवणारे लोक त्याचा वाईट पद्धतीने उपयोग करत असतील, तर एक साधारण आपल्या एकंदरीत अनुभवाने आपण लोकांपर्यंत पोहोचला आहात, तर आपण लोकांना काय सांगू इच्छिता की ह्या गोष्टींचं भान त्यांनी ठेवायला हवं आणि हे एक महत्त्वाचा मेसेज आपल्याकडे लोकांकरिता. बरोबर. मला एकच मेसेज लोकांपर्यंत पोहोचायचा आहे की जर तुम्हाला खरोखरच सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर त्यावर एकच ऑप्शन आहे की तुम्ही टोटली अवेअर व्हा सायबर क्राईम बद्दल. तुम्ही न्यूज वाचा, व्हिडिओज बघा की या टाईपचे आता रिसेंटली कसे क्राईम होतात आणि त्यापासून वाचवण्यासाठी, आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः अवेअर नाही होणार सायबर क्राईम बद्दल, तोपर्यंत कोणीच या सायबर क्राईमला थांबवू शकणार नाही. तर नक्कीच आजच्या खास मुलाखतच्या भागात आपल्यासोबत होते सचिन साठे, ज्यांच्याकडनं आपण सायबर क्राईम किंवा सायबरमुळे किती वाईट प्रकार घडू शकतात किंवा याचा चांगलाही फायदा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली आहे. तर भेटूया खास मुलाखतच्या पुढील भागात. तोपर्यंत बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा.